गाडीचा महत्वाचा वाटा होता। आणि आता महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदा आणि नगरपालिका संपून आपण आपल्या हक्काच्या निवडणुकांकडे आलोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे आलोय। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच कळकळीची विनंती करतो की ज्या अवघड निवडणुका होत्या त्या आपण जिंकल्यात, आता सोपी निवडणूक हातातनं गमावणार का? नाही। आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपल्या गणामध्ये आणि आपल्या गटामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय थांबायचं नाही आणि विजय हातात घेतल्याशिवाय थांबायचं नाही। मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं की खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुका महत्वाच्या राहतात, जिल्हा परिषदेमध्ये काय होतं, पण आपल्या गणाचा विकास, आपल्या गटाचा विकास, आपल्या गावाचा विकास हा कुठे ठरतो तर तो जिल्हा परिषदेमध्ये ठरतो आणि पंचायत समितीमध्ये ठरतो। आणि म्हणून जर आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर। म्हणून मी आपल्याला परत एवढंच सांगतो की समोरची लोक अपप्रचार करतील, जातीपातीमध्ये आपल्याला विभाजनाचा प्रयत्न करतील, दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावर विभाजनाचा प्रयत्न करतील, पण आपल्याला जातीपातीच्या आणि धर्माच्या राजकारणामध्ये अडकायचे नाहीये म्हणजे नाहीये। आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढायचंय, आपल्याला आपल्या मताच्या अधिकारासाठी लढायचंय आणि आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लढायचंय। आणि हीच लढाई लढत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्गाने निवडून दिलेल्या उमेदवारांना सत्तेमध्ये पोचायचे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये बसवायचे आणि त्याच्यानंतर आपणच त्यांच्याकडनं आपल्या गावाचा विकास करून घेणार। मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, गेले 35 वर्ष अकोल्यामधली जिल्हा परिषद ही वंचित बहुजन आघाडीकडे होती आणि बाळासाहेबांच्या हातात होती। तुम्हाला एक माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत। मला एक गोष्ट सांगा, जर जिल्हा परिषदेची शाळा बंद पडली, अंगणवाडी बंद पडली, तर महिन्याला 25-30 हजार देऊन आपण आपल्या पोरांना प्रायव्हेट खासगीमध्ये पाठवू शकणार का शिकायला? नाही। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, पण अकोल्यामध्ये एकही शाळा बंद पडू नाही दिली वंचित बहुजन आघाडीनी। एवढंच नाही तर त्याच्याबरोबर 135 नवीन जिल्हा परिषदेच्या शाळा गेल्या 5 वर्षामध्ये अकोल्यामध्ये वंचितनी चालू केलेल्या आहेत। 135 शाळांबरोबर जे आपली ग्रामीण भागामधली पोरं वन खात्यासाठी, पोलीस भरतीसाठी, मिलिटरीसाठी ट्रेनिंग करतात, त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेंटर आणि त्यांच्या व्यायामासाठी जिल्हा परिषदेच्या फंडामधनं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्यायाम शाळा चालू करायचं काम हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये केलं होतं। महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मान या नावाच्या गावामध्ये 1.5 कोटीचं महिलांसाठी रोजगार निर्मिती केंद्र उभं करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये केलंय। आणि त्या केंद्राच्या मार्फत महिन्याला 25,000 महिलांना रोजगार देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी अकोल्यामध्ये करते। आज अकोल्यामधल्या कोणत्याही जातीच्या, समूहाच्या, धर्माच्या महिला बघितल्या तर त्यांच्या हातामध्ये पैसा असतो, त्या स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभ्या राहतात, कारण त्यांना रोजगार मिळालाय आणि तो रोजगार दिलाय तर वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेच्या मार्फत। प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र, गाव तिथे आरोग्य केंद्र चालू करण्याची बाळासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती। आणि आज अकोला जिल्ह्यामध्ये असं एकही गाव नाहीये ज्या गावामध्ये आरोग्य केंद्र आम्ही उभं करू नाही शकलो। आणि एवढंच नाही तर कोविडच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचता नव्हते त्यांच्यासाठी आम्ही एका व्हॅन मध्ये मोबाईल हॉस्पिटल उभं केलं होतं। आणि बाळासाहेब आंबेडकरांची ही संकल्पना होती की जरी एक रुग्ण हॉस्पिटल पर्यंत नाही पोहोचू शकला काही कामानी, काही कारणाने, तरी फरक नाही पडत, आम्ही ते हॉस्पिटल त्या रुग्णापर्यंत घेऊन येऊ, या पद्धतीचं पूर्ण नियोजन अकोल्यामध्ये केलं होतं। आणि मी आपल्या सर्वांना एक संधी मागायला आलो की एक संधी वंचित बहुजन आघाडीला देऊन बघा, एक संधी वंचितला देऊन बघा। ज्या पद्धतीने अकोल्यामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली,
ज्या पद्धतीने अकोल्यामध्ये आरोग्याची सुविधा उपलब्ध केली आहे आणि ज्या पद्धतीने अकोल्यामध्ये रस्ते, नाल्या आणि शेतकऱ्यांची पाठराखण केली आहे, त्याच पद्धतीने आपल्या सर्वांची मदत करण्याची आणि सेवा करण्याची एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्या, ही विनंती करण्यासाठी आज मी इथे आलो. आणि आपण जर आपल्या इकडे बोलायला गेलो तर आपले मुद्दे भरपूर आहेत. आपण सर्व आपल्या भागातल्या रस्त्यांची अवस्था बघता. दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती असेल इकडे एक फॅक्टरी होती, त्याच्यानंतर दूध डेअरी होती. त्या फॅक्टरी आणि दूध डेअरीची काय अवस्था झाली? खासदाराला पैसे खायचे होते, आमदाराला पैसे खायचे होते म्हणून दूध डेअरी आणि आपली फॅक्टरी बंद पडली. कंत्राटीवरती इथे लोक निर्माण केले. आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत आली तर ही दूध डेअरी आणि ती फॅक्टरी ताब्यात घेऊन तिकडे महिन्याला तरुणांना 5,000 रोजगार देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये नक्कीच करणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपले खासदार साहेब आहेत, माहिती असतील आपल्याला. खासदार आणि आमदार म्हणायचे की जोपर्यंत आपल्या इकडे रेल्वे नाहीये तोपर्यंत मी पेटा बांधणार नाही. ऐकलं असेल आपण सर्वांनी. 10 वर्षापूर्वी बोललेले. रेल्वे आली, पटरी आली, इंजिनचा डब्बा तरी आला नाही. आणि आता पुढच्या वेळेस जर ह्यांच्यापैकी कोणी प्रचाराला आलं तर त्यांना म्हणायचं तुम्ही तुमचे फेटे सोडा, आम्ही तुम्हाला फेटे बांधून आमच्या गावातलं परत पाठवू, पण मतदान हे तेरगाव मधनं वंचित बहुजन आघाडीलाच करू, या भूमिकेमध्ये आपल्या सर्वांना यायला लागणार. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट समजून घ्या की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि इतर पक्षामध्ये आपण बघितलं तर आमदाराला एक पेटी लागते मग तिकीट मिळतं, खासदाराला पैसे द्यायला लागतात मग तिकीट मिळतं. मी कुठेतरी ऐकलं की एक तिकीट मिळालं तर थार गाडी द्यायला लागते नेत्यांना. वंचित मध्ये असं चालत नाही. एकाही माणसाने एकही रुपये दिला नाहीये तिकीट मिळवण्यासाठी. आणि वंचित बहुजन आघाडीने एकाही प्रस्थापिताला उचलून आमच्यामध्ये आणलं नाहीये तिकीट देण्यासाठी. वंचित बहुजन आघाडीने हा आदर्श महाराष्ट्रामध्ये उभा केलाय की इतर पक्षांमध्ये पैशावरती तिकीटं मिळतात, आमच्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना मेहनतीवरती आणि संघर्षावरती तिकीटं मिळतात. हा आदर्श बाळासाहेबांनी आज महाराष्ट्रामध्ये उभा केला. आणि म्हणून दलित असो, बौद्ध असो, बहुजन असो, मायक्रो ओबीसी असो, भटके विमुक्त असो, बहुजन असो किंवा आदिवासी मुसलमान असो किंवा गरीब मराठा समाजातला असो, वंचित बहुजन आघाडी इकडच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आणि ज्या ज्या लोकांना सत्तेपासून बाहेर ठेवलं होतं आणि ज्या ज्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं त्या त्या लोकांना त्या दारावरती लाथ मारून सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या सर्वांना हेच करायचंय. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून द्यायचे, हे आपल्याला भूमिका सर्वांनी घ्यायची. साहेब, बाळासाहेब नेहमी एक ध्रुवीकरण करतात की ते नेहमी म्हणत असतात की मराठा समाज हा एक नाहीये, मराठा समाज हा 2 गटामध्ये विभागलाय. एक निजामी मराठा, कारखानदारांचा मराठा, सत्तेमध्ये बसलेला मराठा, ज्यांनी आतापर्यंत नुसत्या इकडच्या दूध डेअऱ्या, कारखाने, साखर कारखाने, शिक्षण संस्था स्वतःच्या घशात टाकण्याचं काम केलंय. आणि दुसऱ्या बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचा शेतकरी मराठा. आणि या शेतकरी मराठ्यांना आतापर्यंत ज्या ज्या निजामी मराठ्यांनी वंचित ठेवण्याचं काम केलंय त्यांना सत्तेत घेऊन जाण्याचं काम सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच करणार आहेत. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एकच विनंती करतो की आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीकडनं जिल्हा परिषदेला आपल्या सोनवणेताई उभे आहेत आणि तशाच पंचायत समितीला शिंदे साहेब हे उभे आहेत. आपल्याला यांची निशाणी माहिती आहे काय? मला ऐकू कमी काय निशाणी आपली? काय निशाणी आपली? म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी उठून गॅस सिलेंडरवरती मतदान करावं आणि इकडच्या प्रत्येक वंचिताच्या घरामधली चूल पेटवण्यासाठी आम्हाला मदत करावी.
एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.